आंब्याचा सीझन जेमतेम 2-3 महिन्यांचा असतो, पण तेवढ्या काळात आपल्या जिभेचे सर्व चोचले हे फळ पुरवते. आज बघूयात मस्त रसरशीत असा आंब्याचा मुरंबा. त्यासाठी हिरव्यागार, जास्त गाभा आणि आतून पांढऱ्या असलेल्या कैऱ्या घ्यायच्या. पिकलेली किंवा मऊ पडलेली कैरी वापरू नये, त्यामुळे मुरंबा लवकर खराब होतो. सर्वात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून पंख्याखाली थोडा वेळ सुकून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या. नंतर कैऱ्यांची साल काढून किसणीने किसून घ्यायच्या. एका भांड्याने किस मोजून घेऊन गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. त्याच भांड्याने मोजून साखर घालायची. गॅस मंद आचेवर करून सतत हलवत पूर्ण साखर विरघळून घ्यायची. त्यामध्ये दालचिनी, लवंग घालून मिक्स करून घ्यायची. साखरेचा एकतारी पाक तयार झाला की गॅस बंद करून वेलची पूड घालायची. पुन्हा मिक्स करायचं. मुरंबा बनवताना पाण्याचा अंश पूर्णपणे कमी करून पाक योग्य पद्धतीने शिजवून घ्यायचा, जेणेकरून मुरंबा वर्षभर टिकून राहील. मुरंबा चपाती किंवा भाकरीबरोबर फार छान लागतो. थंड झाल्यावर मुरंबा एका स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, फॉलो, शेअर करा.